विचार अमर असतात आणि ते पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतात. शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुवंत तात्यासाहेब कोठे यांच्या 89व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन 2 सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मनपा मुलांची मराठी केंद्रीय केंद्र शाळा कॅम्प सोलापूर इथं वही वाटप कार्यक्रम सोमवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता, तसंच मुकबधीर निवासी शाळा कुरुल रोड मोहोळ इथं ड्रेस, वह्या व खाऊ वाटप कार्यक्रम सोमवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता. या दोन्ही उपक्रमांचे आयोजक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, MBBS MD DM, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी कन्सल्टंट, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि GI एंडोस्कोपिस्ट. विचारांची जपणूक आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याची घडण. सागर भाऊंसाठी सागर भाऊंसाठी समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही संपन्न करीत आहोत. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून मातल समाजाची यांनी आपल्या कार्यातून मातल समाजाची सेवा या ठिकाणी करीत आहे. बोलू कुणाला सांगू कुणाला, बोलू कुणाला, बघ काही रिक्षावाला, ग वाटू माझी बघ काही रिक्षावाला, बघ काही रिक्षावाला, ग वाटू बघ काही रिक्षावाला, बघ काही. ओय तिफल हात उभार.
विशाल अण्णा भाऊ माझा साहित्य सम्राट झाला. हे मांग ग मांग ग मांग, असं मांग मी मांग बाई मांग, भल्या भल्याचं वसलं वांग मी मांग, भल्या भल्याचं वसलं वांग मी मांग. तुझा माझ्यावर भरोसा नाही का? जयंतीनिमित्त निघणाऱ्या सांगता मिरवणुकीत सर्व सामील झालेल्या सर्व समाज बांधवांना प्रथमतः हार्दिक शुभेच्छा देतो. MK ग्रुपच्या वतीनं सांगता मिरवणूक काढत असताना अण्णाभाऊ साठे 1961 साली रशियाचा दौरा केला होता. रशियाच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी मॉस्को शहरास भेट दिली. मॉस्को शहरास भेट देत असताना सोव्हिएत युनियनच्या कल्चरल सोसायटीनं त्यांना निमंत्रित केलं होतं. तत्पूर्वी सोव्हिएट संस्थेने निमंत्रित केले असताना महाराष्ट्राच्या शासनाने त्यांना जाण्यास पाबंदी केली, त्यांना जाण्यास सुविधा दिली नाही आहे. परंतु त्यांना इतर त्यांच्या सहकार्याने मदत करून त्यांना रशियानं पाठवलं झालं. रशियात ज्यावेळेस अण्णाभाऊ गेले त्यावेळेस त्यांनी चिंतन मनन केलं. रशियातल्या अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी माहिती करून घेतल्या व त्याच्यावर अनुभवाने त्याच्या चिंतनातून त्याने अनेक गोष्टी क्लिअर करून घेतल्या. त्यामुळं रशियाचा प्रवास ही कथा लिहिण्याचा अण्णाभाऊचा मनोदय झाला आणि अण्णाभाऊने अनुभवलेले सर्व